देवळालीच्या लॅम्ब रोडवर वाहतूक कोंडी. बेशिस्त वाहन चालकांमुळे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रकार. लॅम्ब रोडवर दुभाजकाची तसेच संसर्ग नाक्यावर सिग्नलची मागणी. वाहतूक शाखा पोलिसांच्या नियुक्तीची देखील मागणी. नाशिक रोड ते देवळाली कॅम्प शहराला जोडणाऱ्या लॅम्ब रोडवर शुक्रवारी रात्री अर्धा ते पाऊण तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 20 ते 25 मिनिटं अनेक वाहनधारक वाहतूक कोंडीत सापडले होते. अखेर देवळाली कॅम्प पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करावी लागली. देवळाली कॅम्पचा लॅम्ब रोड हा नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर या 3 तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग नाही, त्यामुळे या रस्त्यावरून अहोरात्र हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यात सौभाग्यनगर ते देवळाली प्लाझापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरण झाले. मात्र रस्त्याच्या मधोमध दुभाजक नसल्याने बेशिस्त वाहनधारक भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने वाहने दामटतात. सध्या लग्नसराईचं सीझन जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे SMBT रुग्णालयाकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ॲम्ब्युलन्स या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. अशावेळी काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीचा प्रकार होतो. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असते. तसेच मिळेल त्या दिशेने वाहन काढण्याची चढाओढ किंवा स्पर्धा सुरू असते. परिणामी वाहतूक कोंडी होत असते. त्यामध्ये सर्वसामान्य वाहन चालक अडकून पडतात. अशा वाहतूक कोंडीत जर एखादी ॲम्ब्युलन्स अडकली तर एखाद्या रुग्णाच्या जीवितावर बेतण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे संसर्ग नाक्यावर देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. तेथे सिग्नलची अथवा वाहतूक शाखेच्या पोलिसांची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्रवारी रात्री 7:30 ते 8:30 वाजेच्या दरम्यान ओझरकर बंगला ते संसर्ग नाका या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याबाबत भगूरचे मंगेश मरकड, राजेंद्र मांडे, देवळाली कॅम्पच्या सौ सुजाता रहाणे, अशोक गवळी यांनी वाहतूक कोंडीबाबत तक्रारी करून नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय करण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांना पत्र लिहून रस्ता दुभाजक टाकण्याबाबत मागणी करणार असल्याचे समजते. तोपर्यंत देवळाली कॅम्प पोलिसांनी रोज सायंकाळी या मार्गावर वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीचे प्रकार होणार नाहीत यावर जातीने लक्ष घालावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.